श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश दिव्य, आध्यात्मिक आणि चमत्कारिक ठरणार आहे. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न, शंका जर असतील तर आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. आजचा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आणि दिव्य ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आहे. म्हणून आजचा संदेश अर्धवट न सोडता शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर रोज असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. जेव्हा आयुष्य सतत आपली परीक्षा घेतं, परिस्थिती पुन्हा पुन्हा आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करते, लोक आपल्यावर शंका घेतात, आपल्या मेहनतीचा कुठलाही परिणाम आपल्याला दिसत नाही आणि मग मन हळूहळू थकायला लागतं, तेव्हा ज्या माणसाच्या छातीत श्री स्वामी समर्थांचं नाव धडधडत असतं, तो माणूस कोसळत नाही. तो खंबीरपणे उभा राहतो आणि अजून जिद्दीने पुढे जातो. जरी आयुष्यात त्याची परीक्षा घेत असलं, परिस्थिती त्याला खाली खेचत असली, तरीही तो स्वामींचं नाव घेत पुढे प्रयत्न करत राहतो. आणि स्वामींचं नाव घेणाऱ्या प्रत्येकाला यश नक्कीच प्राप्त होतं. म्हणून तुम्हीही लगेच कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणं म्हणजे फक्त हात जोडून प्रार्थना करणं नाही, तर प्रत्येक अडचणीत मी थांबणार नाही असा निर्धार घेणं, प्रत्येक अपयशानंतर पुन्हा सुरुवात करणं आणि प्रत्येक वेळी स्वतःला सांगणं की माझ्या प्रयत्नांना अर्थ आहे, कारण मी एकटा नाही. ही खरी स्वामींची भक्ती आहे. स्वामींवर श्रद्धा ठेवल्यानंतर भक्त निर्धास्त होतो, कारण भक्ताला माहीत असतं की स्वामी महाराज कधीही माझं काहीही वाईट होऊ देणार नाही आणि मी एकटा नाही, स्वामी महाराज माझ्या पाठीशी आहे याची जाणीव भक्ताला कायम असते. म्हणून भक्त स्वामींच्या विश्वासामुळे कधीही खचत नाही. म्हणून तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं नक्कीच टाईप करा. जीवनात जर तुम्हालाही यश हवं असेल तर सातत्याची तयारी ठेवावी लागते, कारण स्वामी समर्थ भक्ताला कधीही साधं काही देत नाही. स्वामी समर्थ भक्ताला ताकद देतात, रोज उठून पुन्हा उभं करण्याची, स्वतःची मर्यादा मोडण्याची आणि परिस्थितीसमोर न झुकण्याची शक्ती देतात. कधीकधी आपण पूर्ण शक्तीनिशी काम करतो, पण परिणाम शांत असतो, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, काही बदल दिसत नाही, तेव्हा मन डगमगायला लागतं. पण ज्याच्या मनामध्ये स्वामी समर्थांवर विश्वास असतो, ते मन म्हणतं मी करीत राहीन, कारण योग्य वेळी योग्य फळ मिळणारच. आणि हाच विश्वास भक्ताला सर्वोत्तम बनवत असतो. म्हणून काही फळ मिळालं नाही म्हणून प्रयत्न थांबवू नका, प्रयत्न करत राहा, प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा. आणि जेव्हा तुम्ही प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवता तेव्हा यश तुमच्या अगदी जवळ येत असतं. म्हणून स्वामींना सांगा की स्वामी मी प्रयत्न करणार आणि यश मिळवणार, तुम्ही फक्त माझ्यावर कृपा करा. दुसऱ्यांचं चांगलं करणं, कुणाला मदत करणं, कुणाला आधार देणं हे सगळं लगेच परत मिळत नाही, पण स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यात चांगुलपणाचा हिशोब शांतपणे चालू असतो आणि योग्य क्षणी त्याचं फळ अनेक पटींनी परत येतं. म्हणून नेहमी दुसऱ्यांचं चांगलं करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा, फळाची अपेक्षा धरू नका, कारण योग्य वेळ आल्यानंतर त्याचं योग्य फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये मी सर्वांचं चांगलं करणार असं नक्कीच टाईप करा. ज्याच्या मनात स्वामी समर्थांचं स्मरण आहे, तो माणूस दुसऱ्याला खाली खेचून स्वतः वर जाण्याचा विचार करतच नाही, कारण स्वामी समर्थांच्या भक्ताला माहीत असतं की खऱ्या अर्थाने काहीतरी मिळवणं, वर जाणं म्हणजे स्वतःच्या कर्माने, स्वतःच्या प्रामाणिकतेने आणि स्वतःच्या जिद्दीने उभं राहणं. दुसऱ्याला खाली खेचून
स्वतःचा स्वार्थ साधणं असं स्वामींच्या भक्तांना कधीही जमत नाही. स्वामींचे भक्त कधीही दुसऱ्याचं हिसकावून स्वतःला काही घेत नाही. स्वामींचा भक्त नेहमी म्हणतो की त्याचंही चांगलं करा, त्याच्यासोबत माझंही चांगलं करा. स्वामींचा भक्त सर्वांचा विचार करतो, फक्त एकट्याचा स्वार्थ कधीही साधत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही लक्षात ठेवा, कधीही स्वतःचा स्वार्थ साधू नका. दुसऱ्याचंही चांगलं होऊ द्या, त्यामागे माझंही चांगलं करा असंच स्वामींकडे प्रार्थना करा. आणि लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझ्या जिद्दीला यश द्या असं नक्कीच टाईप करा. कधी लोक हसतात, आपल्याला कमी लेखतात, तुमच्या स्वप्नांवर प्रश्न उभे करतात, पण स्वामी समर्थ भक्ताच्या मनात एक अशी गोष्ट निर्माण करतात की भक्त म्हणतो, मी माझं काम करत राहील, मी कोणाकडे लक्ष देणार नाही, कारण माझा आधार मजबूत आहे. आणि असेच भक्त पुढे जाऊन यश मिळवतात. अनेक जण लोक काय बोलतील, लोक हसतात याकडे बघून प्रयत्न थांबवतात, परंतु स्वामींचे खरे भक्त यशाच्या जिद्दीला पेटलेले असतात. त्यामुळे ते कधीही स्वतःचे प्रयत्न थांबवत नाही, दुसऱ्यांकडे दुर्लक्ष करून स्वतःचे प्रयत्न सुरू ठेवतात. जीवनात अडथळे येतात ते आपल्याला मोडण्यासाठी नाही, तर आपल्याला आतल्या शक्तीला जागं करण्यासाठी येतात. आणि स्वामी समर्थांचं नाव त्या शक्तीला दिशा देतं, स्थिरता देतं आणि आत्मविश्वास देतं. जो भक्त रोज प्रामाणिकपणे काम करतो, कुणाचं वाईट होईल म्हणून एखादी गोष्ट करत नाही, स्वतःला जपतो, योग्य ते करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या पाठीशी स्वामी समर्थांची कृपा नेहमीच उभी राहते. आणि मग परिस्थिती कितीही कठीण असली तरी तो माणूस हरवत नाही. यश हे फक्त बाहेरचं नसतं, ते आतल्या मनातलं असतं. जेव्हा तुम्ही संकटातही ताठ उभे राहता, जेव्हा रागाच्या क्षणी संयम ठेवता, जेव्हा फसवणूक झाली तरी तुमचं चांगुलपण सोडत नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने विजय तुमचाच असतो. स्वामी समर्थ भक्ताला एक गोष्ट शिकवतात, प्रयत्न थांबवू नका, चांगले विचार सोडू नका, चांगले कर्म सोडू नका, कारण जग कितीही बदलू दे, पण तुमचं वागणं तुमच्या भवितव्याला आकार देतं. आणि एक दिवस असा येतो जेव्हा लोक विचारतात, तू इतका मजबूत कसा राहिलास? आणि त्यावेळी मनात शांतपणे एकच उत्तर येतं, मी एकटा नव्हतो, माझ्या प्रयत्नांबरोबर माझी श्रद्धा चालत होती. जेव्हा तुमची श्रद्धा ही निखळ स्वामींवर असते ना, तेव्हा त्या श्रद्धेने तुमचं आयुष्य उजळून जातं. म्हणून तुमची ही श्रद्धा कायम स्वामींवर असू द्या. आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे असं नक्कीच टाईप करा. जेव्हा सगळे म्हणतात आता पुरे, इतकंच शक्य, तेव्हा स्वामी समर्थांचा भक्त छाती ठोकून म्हणतो, माझी मर्यादा अजून संपलेली नाही. कारण त्याला माहीत असतं की शक्ती शरीरात कमी असली तरी मनात आग अजून धगधगत आहे. स्वामी समर्थांचं नाव म्हणजे फक्त जप नाही, स्वामी समर्थांचं नाव मनाला जागं करणारा आवाज आहे, जो सांगतो, उठ, पुन्हा सुरू कर, पुन्हा प्रयत्न कर. कारण पराभव हा शेवट नसतो, तो पुढच्या उडीसाठी घेतलेला जोर असतो. जेव्हा जीवन एकामागून एक धक्के देतं, तेव्हा कमकुवत मन कारणं शोधतं, पण श्रद्धेने भरलेलं मन मार्ग शोधतं. आणि जो मार्ग शोधत राहतो त्याच्यासाठी वाट निर्माण होत जाते. तुझं स्वप्न मोठं असेल तर परीक्षा ही मोठी येणारच, कारण उंच इमारतीचा पाया खोल असतो आणि स्वामी समर्थ भक्ताच्या पायाला खोल घडवत असतात, जेणेकरून तो वर गेला तरी डळमळणार नाही. आज मेहनत दिसत नसेल, परिणाम शांत असतील, लोक दुर्लक्ष करत असतील, तरीही रोज उठून कामाला लागणं हीच खरी साधना आहे. कारण सातत्याची ताकद हीच स्वामी समर्थांना दिलेली खरी संपत्ती आहे. दुसऱ्याचं चांगलं करताना मनात गणित ठेवू नकोस, कारण देवाचं गणित वेगळं असतं. तू कुणाला दिलासा दिलास तर आयुष्य तुला संकटात आधार देतं. तू कुणाचा विश्वास जपलास तर जग तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकतं. राग, तुलना, अपयश हे सगळं येणारच, पण त्यांना मनात सिंहासन देऊ नकोस, कारण तुझ्या मनाचा राजा तू निर्धार असायला हवा.
आणि त्या निर्धाराच्या मागे स्वामी समर्थांची शक्ती ही उभी असते. कधी तुला एकटं वाटेल, कधी वाटेल की कोणी समजत नाही, पण त्या क्षणी छातीवर हात ठेवून नाव घे स्वामी समर्थ आणि स्वतःला आठवण करून दे की माझ्या संघर्षाला अर्थ आहे, माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा आहे. जगात 2 प्रकारचे लोक असतात. काही लोक परिस्थिती पाहून प्रयत्न थांबवतात आणि काही लोक जे परिस्थिती पाहून स्वतःला अधिक तयार करतात. स्वामी समर्थ फक्त जे भक्त स्वतःला अधिक तयार करतात ना, त्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. म्हणून परिस्थिती बिकट असली तरी प्रयत्न थांबवू नकोस. स्वतःला बदल आणि त्या बिकट परिस्थितीसमोर उभा राहा. तुझी प्रामाणिकता तात्पुरती तुला अडचणीत आणू शकते, पण दीर्घकाळात तुझी तीच ओळख बनते आणि ओळख तयार झाली की यशाला दार ठोठवावं लागतं आणि यश तुझ्या जीवनात येतं. अपयशाला घाबरू नकोस, कारण अपयश हे तुझ्या क्षमतेचं अपमान नसतं, ते तुझ्या तयारीचं प्रशिक्षण असतं आणि जे शिकत राहतात तेच पुढे जातात. आजपासून एक गोष्ट ठरव, प्रयत्न कमी होणार नाहीत, चांगले विचार सोडणार नाही, कुणाचं वाईट करून पुढे जाणार नाही, कारण मला उंच जायचं आहे, पण स्वच्छ मनाने जायचं आहे. आणि जेव्हा एक दिवस तू खऱ्या अर्थाने उभा राहशील स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या जिद्दीवर आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर, तेव्हा तुला समजेल हा प्रवास फक्त यशासाठी नव्हता, हा प्रवास तुला मजबूत बनवण्यासाठी होता. जेव्हा सगळे मागं हटतात, परिस्थिती कठीण होते, मित्रही साथ सोडतात, नातेवाईकही साथ सोडतात आणि जग तुमच्याकडे संशयाने पाहतं, तेव्हा ज्या माणसाच्या मनात स्वामी समर्थांचं नाव प्रखर ज्योतीसारखं पेटलेलं असतं, तो माणूस कोसळत नाही. तो अधिक मजबूत होतो, अधिक जागा होतो आणि स्वतःलाच नवीन ओळख देतो. म्हणून कोण तुम्हाला सोडून गेलंय, कोण तुमच्याकडे पाठ फिरवतंय, परिस्थिती किती कठीण आहे यापेक्षा आपल्या मनात स्वामींचं नाव किती प्रखरतेनं आपण घेतो, स्वामींची किती भक्ती करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण कितीही कठीण परिस्थिती, कुठलीही कठीण परिस्थिती ही स्वामी समर्थांसमोर टिकू शकत नाही. म्हणून स्वामींवर अधिक श्रद्धा ठेवणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणं म्हणजे नुसती प्रार्थना करणं नाही, तर स्वतःला रोज शिस्तीत ठेवणं, रोज थोडं जास्त शिकणं, रोज थोडं जास्त कष्ट करणं आणि प्रत्येक वेळी स्वतःला सांगणं की मी हार मानणार नाही, कारण माझ्या प्रयत्नांमध्ये माझा विश्वास मिसळलेला आहे. तुम्ही पडलात तरी उभं राहणं हेच मोठं असतं, कारण पडणं ही लाज नाही, पण पुन्हा उभं न राहणं ही खरी हार आहे. आणि स्वामी समर्थ भक्ताला पुन्हा उभं राहण्याची आग देतात, अशी आग जी अपमान, अपयश, टीका आणि अडचणींना इंधन बनवते. जेव्हा तुमच्या मेहनतीची दखल घेतली जात नाही, जेव्हा इतर लोक पुढे जाताना दिसतात आणि तुम्ही अजून वाटत चालत असता, तेव्हा मनात अस्वस्थता येते. पण ज्या हृदयात स्वामी समर्थांचं स्मरण आहे, ते हृदय म्हणतं माझी ही वेळ येईल आणि ती योग्य वेळीच येईल. चांगलं करणं हा व्यवहार नाही, ती वृत्ती आहे. कुणाला मदत करताना, कुणाला उभं करताना, कुणाला दिलासा देताना तुम्ही जे देता तेच अनेक पटींनी परत तुमच्याकडे येतं, कारण जीवनात प्रत्येक कृतीचा ठसा उमटत असतो आणि स्वामी समर्थ त्या ठशांना योग्य दिशा देतात. म्हणून जर तुम्ही आज कोणाला मदत केली तर भविष्यात कुठली तरी अदृश्य शक्ती तुम्हाला नक्की मदत करेल, कारण जे आपण पेरतो ना तेच उगवत असतं. आज जर कधी तुम्हाला वाटलं की मी एकटा आहे, तेव्हा आपल्या मनात डोकावून बघा की स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत. म्हणून तुम्ही कधीही एकटे नाही. तुम्ही जे काही आयुष्यामध्ये कर्म करणार आहात तेच कर्म उद्या तुमच्या जीवनामध्ये पुन्हा तुम्हाला परत मिळणार आहे. म्हणून आज जर इतरांचं चांगलं करायचा प्रयत्न केला तर उद्या स्वामी तुमचं चांगलं करतील. आज जर तुम्ही कोणाला दिलासा दिला तर पुढे तुम्हाला भविष्यात खूप मोठे दिलासे मिळतील. म्हणून लक्षात ठेवा, आजचे कर्म तुमचं भविष्य ठरवत असतात. तुमचं यश फक्त तुमचं नसतं, तुमच्या आईवडिलांची आशा, तुमच्या कुटुंबाची प्रार्थना, तुमच्या स्वतःच्या रात्री जागून केलेल्या प्रयत्नांची साक्ष, हे सगळं त्या यशात मिसळलेलं असतं आणि म्हणूनच ते अधिक मौल्यवान ठरतं.
आपल्याला वाटतं की मी कष्ट केले, मी खूप प्रयत्न केले आणि यश मिळवलं. हे यश फक्त माझं एकट्याचं आहे. परंतु तुमच्या जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी साथ दिली, स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर झाली, तुमच्या कुटुंबाने तुम्हाला साथ दिली, अनेकांनी तुमच्या यशासाठी प्रार्थना केली, या सर्वांचं ते यश असतं आणि म्हणूनच ते यश खूप मौल्यवान असतं. लक्षात ठेवा. म्हणून यश मिळाल्यानंतर पाय जमिनीवर ठेवा. कधीही कुठल्याही गोष्टीचा अहंकार बरा नसतो. यश मिळाल्यानंतर अहंकार आणि गर्व बाजूला ठेवा. ज्या कठीण परिस्थितीतून तुम्ही गेला ती परिस्थिती आठवा, म्हणजे तुम्ही त्या यशाचा कधीही गर्व करणार नाही आणि ते यश कायमस्वरूपी तुमच्या जीवनात टिकून राहील. स्वामी समर्थ भक्ताला भीतीवर विजय मिळवायला शिकवतात. भीती येते, शंका येतात, पण त्यांच्यावर पुढे जाणं थांबून न बसणं हेच खऱ्या अर्थानं श्रद्धेचं लक्षण असतं. स्वामी भक्तांनो, जीवनात जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते नक्कीच तुम्ही मिळवणार आहात. तुमच्या आयुष्यात अडथळे येतीलच, काही दारेसुद्धा बंद होतील, काही योजना फसतील, पण प्रत्येक बंद दरवाजामागे नवीन दिशा लपलेली असते आणि ज्या मनात विश्वास असतो ते मन त्या दिशेला ओळखू शकतं. स्वतःवर काम करणं हीच सर्वात मोठी साधना आहे. तुमचे विचार स्वच्छ ठेवणं, तुमचं कर्म प्रामाणिक ठेवणं आणि तुमचा हेतू स्पष्ट ठेवणं ही ती शक्ती आहे जी तुम्हाला वेगळं बनवते. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता तेव्हा जगाला पटवण्याची गरज उरत नाही. तुमची कामं तुमच्या वतीने बोलायला लागतात आणि लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेनेही पाहू लागतात. स्वामी समर्थांचं नाव तुमच्या श्वासात असेल, तुमच्या निर्णयांत असेल, तुमच्या प्रयत्नात असेल तर तुमचं आयुष्य सामान्य राहत नाही, ते अर्थपूर्ण होतं, ते प्रेरणादायी होतं आणि ते इतरांसाठी उदाहरण बनतं. एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल त्या रात्रीच्या अश्रूंनी, त्या न दिसणाऱ्या संघर्षांनी, त्या शांत प्रार्थनांनी आणि त्या न थांबणाऱ्या प्रयत्नांनीच आजचा दिवस घडवला आहे. म्हणून उभं राहा, छाती ताठ ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा, चांगुलपणा जपा आणि स्वामी समर्थांचं नाव मनात ठेवा. कारण जेव्हा श्रद्धा आणि जिद्द एकत्र येतात तेव्हा यशाला थांबवणारी कोणतीही ताकद उरत नाही. म्हणून स्वामींची शक्ती सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुमचा विजय निश्चित आहे आणि येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी असतील. त्यामुळे कुठलीही चिंता करू नका, घाबरू नका. मनामध्ये फक्त स्वामींचं नाव ठेवा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळेल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.